तुम्ही यायच्या आधी लोकांना आम्ही असं फसवलं होतं की आज आपल्याकडे 3 व्यक्ती भेटायला येणार आहेत, 2 दिग्दर्शक आणि 1 कॅमेरामन. अच्छा. माझ्या साईजवर बोललो की 2 संजय जाधव. निशिकांत कामत यांना खुपणाऱ्या गोष्टींची लिस्ट समाजातल्या खूप असणार, कारण त्यांच्या चेहऱ्यापासून ते चित्रपटांपर्यंत ते प्रतिबिंबित होत असतं. पण आपण सुरुवात करूया संजय जाधवांपासून की जाधव, तुम्हाला इंडस्ट्रीतल्या खुपणाऱ्या गोष्टी, तुमचा एवढा मोठा स्ट्रगलिंग पिरियड जो होता त्यावेळेच्या खुपलेल्या गोष्टी. स्ट्रगलमध्ये खुपलेल्या गोष्टी तशा भरपूर आहेत. म्हणजे मला आठवतं मी असिस्टंट डिरेक्टर होतो एका चित्रपटासाठी, आणि काहीतरी असंच मी क्लॅप द्यायचो त्यावेळी, आणि तो चित्रपट करत असतानाच माझा इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागला होता. तो मी इंजिनियर झालो होतो. तुम्हाला मी एक वेगळा हाय लावतो की आय एम एन इंजिनियर नाव. आणि तोपर्यंत असं कळत नव्हतं मला की इथेच मी सेटल होणार आहे की मी इंजिनिअरिंग मध्ये काहीतरी करिअर करणार. आणि मला काहीतरी आर्टिस्टला क्यू देताना मी जरा चुकलो आणि मला प्रोड्युसरने बाहेर काढलं सेटवरून, चल बाहेर जायचं असे. अँड आय फेल्ट व्हेरी बॅड. त्याच्यानंतर पुढचे 15 दिवस मी त्या आउटडोअरला मी रोज रात्री रडून काढल्या. आणि मी तेव्हा हाच विचार केला की मी ज्यावेळी मोठा होईन ना त्यावेळी मी असं कोणाबरोबर नाही करणार. सो आय सी टू इट की मी लोकांबरोबर असं वागत नाही. सो ती गोष्ट माझ्या मनात अजूनही आहे की असं नाही करायला पाहिजे. तर इन अ वे झालं ते बरं झालं. कदाचित मी माझं वागणं बदललं. झालं नसतं तर कदाचित मी वेगळा वागलो असतो. आय डोंट नो. बट ती गोष्ट अजून खूपते कुठेतरी मला. आणि निशिकांत, आता तुझ्याकडे येताना की तू एक तुला खुपणाऱ्या समाजातल्या गोष्टीबद्दल तू तर चित्रपट बनवणास, पण त्याच्यावर मग इतर जास्त गोष्टी खुपायला लागल्या असतील ना, आणि त्यावेळेला तू म्हणतोस की मी पेपर फारसा वाचत नाही, मला गंमत वाटते, खरा विरोधाभास वाटतो. नाही, पेपर मी वाचत नाही. इनफॅक्ट मी 1 वर्षापूर्वी बंद केलं पेपर वाचायचं. मी वाचायचो, पण रोज सकाळी मला तो एवढा सॅडनेस बघून ना त्याचा त्रास व्हायला लागला. आणि एक असंही लक्षात आलं की जी खूप महत्वाची बातमी असते ना ती आपल्याला कोणीतरी फोन करून सकाळी 9 वाजताच सांगतं. म्हणजे असं काही मी फारसं मिस करत नाही असं कधी कधी मला वाटतं, पण मी चुकीचाही असेल. पण तो माझ्या स्टेट ऑफ माइंडसाठी आहे की मी सकाळी मला सगळ्या निगेटिव्ह बातम्या, त्यापेक्षा मला वाटलंच, म्हणूनच हा प्रश्न खोदून खुरपून तुला विचारला की तुझ्यासारखा माणूस जेव्हा पेपर वाचत नाही त्यावेळेला तो पेपर वाचणं त्यांनी सोडलं असण्याची शक्यता जास्त आहे. मी बंद केलं, म्हणजे पुन्हा सुरूही करेन कधी, पण त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये बंद केलं. कारण मला खूप एकूणच त्याचा त्रास व्हायला लागला. सगळीकडची निगेटिव्हिटी बघून मला, म्हणजे मे बी मी चुकीचा असेल, फारच चांगलं चाललं असेल सगळं, पण मलाच सगळं निगेटिव्ह दिसत असावं म्हणून असेल. पण मी म्हटलं आता याच्यापासून थोडा ब्रेक घेऊ. सकाळी उठल्या आपल्याला हे सगळं ऐकायला नको, ते दिवसभर नाहीतरी ऐकायला मिळतं आपल्याला. तर त्यामुळे तेवढंच कारण होतं की माझे सकाळचे 2 तास जरा शांततेत. कुठल्या गोष्टी आहेत या समाजातल्या इतर? आता कसं आहे की समाजात काय खुपतं हे आता आपण बोलायचं ठरवलं तर त्याची लिस्ट एंडलेस आहे. म्हणजे त्यातल्या त्यात माझा जो प्रयत्न होता की डोंबिवली फास्ट मध्ये मी तो मांडायचा प्रयत्न केला, किंवा इव्हन मुंबई मेरे जान मध्ये मी तो मांडायचा प्रयत्न केला की मला जे वाटतं. पण अर्थात ती लिस्ट नेव्हर एंडिंग आहे, त्यामुळे त्या विषयात मला जायला फारसं परत बरं नाही. पण आता तू जर का त्याच्यातले 1-2 विषय जर का सांगितले नाहीस इथे, तर लोकांना असं वाटेल की निशिकांत कामतनं त्याच्या पुढच्या 2 चित्रपटांच्या स्टोरीज लीक करू इच्छित नाही. नाही, पण यात एक मला फार इंटरेस्टिंग गोष्ट, आता तुम्ही म्हणताय पुढच्या चित्रपटाचं म्हणून सांगतो की काहीतरी सोशली रिलेटेड किंवा सोसायटी रिलेटेड आम्ही दोघांनी मिळून 3 चित्रपट केले ऍक्च्युली. ही ॲज अ डीओपी, मी ॲज अ डिरेक्टर. पण मी ऍक्च्युली आता मी जो 4था चित्रपट करतोय त्याच्यात 5 गाणी आहेत. त्याच्यात हिरो आहे, हिरोईन आहे, विलन आहे, लव्ह स्टोरी आहे, आणि त्याच्यात सोशली रेलेव्हंट असं मला काही म्हणायचं नाही. मला 2 तास लोकांना एंटरटेन करायचं, छान करमणूक करायची 2 तासाची. आणि मी फार फोकस्ड असा प्रयत्न करतोय की एक करमणूक प्रधान चित्रपटही प्रॉपरली करायला हवा. तर त्यामुळे असं काही नेसेसरी नाही की सोशली काही प्रॉब्लेम असला की चला कामच चालले चित्रपट बनवायला, असं काही नाही. कारण काय आहे की एखादं सोशली रेलेव्हंट चित्रपट बनवणं मला रिलेटिव्हली सोपं वाटतं. कारण का ते फार वास्तववादी आहे. जे ऍक्च्युली घडतं ते मला शूट करायचं. पण जेव्हा 5 गाण्यांचा चित्रपट करायचा तेव्हा आधी मलाच असा विचार करावा लागतो, आता हिरो आणि हिरोईन नाचणार आणि गाणार. आमच्यात नाही करतो असं, म्हणजे कधीच करत नाहीत. म्हणजे ती जी एक
इट्स लाईक ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की टू प्रेझेंट द इनक्रेडिबल फॅशन. वा क्या वा वा. हे सर्वात कठीण आहे, की ही अशक्यप्राय गोष्ट आहे ना, की मला तरी नाही आठवत मी माझ्या कुठल्याच गर्लफ्रेंड बरोबर झाडाभोवती टटर करून काही कधीच पण ते कन्व्हिन्सिंगली मला लोकांना सांगायचं आणि लोकांना पण ते वाटतं अरे वा असं घडतं. तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं एखाद्या करमणूक प्रधान चित्रपटात. तू हिंदी चित्रपट सृष्टी देखील इतक्या जवळनं बघितलीस, एक चांगला सक्सेसफुल चित्रपट केलास, त्यावेळेला तुला मराठी चित्रपट सृष्टीमधल्या खुपणाऱ्या तुझ्या गोष्टी सांग. मराठी मधलं असं आपण त्याला एक असं नको म्हणूया मराठी किंवा हिंदी, पण मला दोन गोष्टी खूप प्रकर्षाने वाटतात दोन्हीकडे. एक तर ही कला आहे, चित्रपट बनवणे ही कला आहे आणि चित्रपट बनवणे हा व्यवसाय आहे. ह्या दोन्ही गोष्टी, त्यात एक पुसटशी रेषा आहे. पण जेव्हा व्यवसाय कलेवरती टेक ओव्हर करतो ना, तिकडे मला प्रॉब्लेम. आपण कला खूप कलेसारखी ट्रीट करावी आणि व्यवसाय व्यवसायासारखं ट्रीट करावं. पण होतं काय की मोस्ट ऑफ द फिल्म्स मी बघितलंय ही जी रेषा ही पुसली जाते आणि समवेअर व्यवसाय टेक्सवर किंवा कला दुभंगते म्हणा किंवा कला लुप्त होते म्हणा, त्याबद्दल मला प्रॉब्लेम. म्हणजे कसं की एखाद्या चित्रपटाचा आशय खूप महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये आयटम सॉन्ग नाही येऊ शकत. तर मला प्रचंड ऑब्जेक्शन आहे. तुम्हाला आयटम सॉन्ग पाहिजे ना, मग आपण वेगळा चित्रपट करू जो कमर्शियली वेगळ्या रीतीने वायबल आहे. पण तुम्ही एक आता म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबई मेरी जान मध्ये मी मस्ती की बस्ती में तू नाही टाकू शकत ना. याचा अर्थ मस्ती की बस्ती में तू चुकीचा आहे असं म्हणत नाही, पण मग तो तसा चित्रपट करा. आपल्याला नाही का डुंगली फास्ट तमिल मध्ये करताना आम्हाला सजेशन आलं होतं, वो जो माधव आपटे जब जेल में जाता ना, तो जेल में एक गाना करो आप. तर त्या एका गोष्टीशी मला निश्चितच प्रॉब्लेम आहे. म्हणजे व्यवसाय आणि कला ह्यातली रेषा खूप पुसट होत जाते आफ्टर अ पॉइंट. त्यामुळे कुठेतरी कलेवर अन्याय होतो असं माझं म्हणणं. पण ऑफकोर्स एव्हरीबडी टू देअर ओन, कारण का जेव्हा एक निर्माता या क्षेत्रात येतो तेव्हा तो व्यवसाय म्हणूनच बघतो ह्या कलेकडे, आणि जेव्हा एखादा कलाकार येतो तेव्हा तो सुरुवातीला कलेकडे कला म्हणूनच बघत असतो आणि नंतर कला आणि व्यवसाय यामधला फरक त्याला कधी कधी कळेनासं होतो असं मला वाटतं. वाव क्या बात आहे, फार छान बोलतोस. आणि दुसरी गोष्ट मला खुपते, जर का तुम्ही विचाराल मला ह्या प्रोफेशन मधली, की मी ते खूप वर्ष ऐकत आलोय. म्हणजे जेव्हा मी लेखक होतो, जेव्हा मी पटकथा लिहायचो किंवा जेव्हा मी टेलिव्हिजन दिग्दर्शित करायचो, की जेव्हा मी आता दिग्दर्शक होत होतो, तेव्हा अर्थात तुम्ही इंडस्ट्रीमधल्या सगळ्या माणसांची देवाणघेवाण म्हणा, चर्चा म्हणा होत असते. तर प्रत्येक जण एस्पेशली म्हणजे आपल्या सर्किटमध्ये मला असं व्हायचं ना, नाही रे गोष्ट महत्वाची, तंत्र वगैरे काही नसतं रे, गोष्ट महत्वाची. हो हो. मला याच्यावर प्रचंड म्हणजे मला त्रास आहे या वाक्याचा. गोष्ट मी मान्यच करतो की सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जी मांडताय ती गोष्ट सर्वात महत्वाची, पण जर का तंत्र तुम्हाला देण्यात आलंय तर त्याला काहीतरी अर्थ आहे ना. का कॅमेरा बनवण्यात आला, का एक 50, 75, 100, 135 ची लेन्स बनवण्यात आली, किंवा का एक 435 कॅमेरा आला, किंवा का एक अलेक्सा नावाचा डिजिटल कॅमेरा आला, किंवा काय एक एडिटिंग नावाचं टूल आलं, किंवा का एक कॉर्ग नावाचं मशीन आलं, किंवा एवढे म्युझिकची सॅम्पल झाली, त्याला काहीतरी लॉजिक आहे. या सगळ्या जेव्हा गोष्टी आल्या तेव्हा त्या कुठेतरी त्या कथेला पुढे नेणाऱ्या होत्या म्हणून आल्या. हा कधी कधी हेही होतं की तंत्रानी कथेवरती काय कुरघोडी केली वगैरे अशा स्टेटमेंट्स येतात, मला मान्य आहे ते होतं. पण तंत्र महत्वाचं नाही अशी जे म्हणणारे लोक आहेत त्यांच्यावरती मला प्रचंड आक्षेप आहे. जाधव, आता निशी जे सांगतोय त्या अनुषंगाने जर का गेलं तर खरोखर मराठी चित्रपटामध्ये चांगलं तंत्र, वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि वेगळ्या प्रकारची मांडणी तुम्ही आणलीत. मराठी चित्रपटाला खूप वेगळ्या, म्हणजे चेकमेट असू दे किंवा रिंगारिंगा असू दे, तुम्ही कुठेतरी वेगळीकडे नेऊन ठेवून दाखवलं लोकांना की हे देखील मराठीत घडू शकतं. पण तरी देखील तुमचे चित्रपट आणि अजून एक 5-7 चित्रपट जर का वर्षाकाठी सोडले तर बाकी चित्रपट हा कॉमेडी आणि त्याच अंगाने गेले 25 वर्ष जसा आहे तसाच मराठी चित्रपट राहिला आहे. कारण ना दोन्ही गोष्टी, म्हणजे जसं निशी म्हणाला की इंडस्ट्रीतले टेक्निशियन्स, इंडस्ट्रीतले कलाकार आहेत, तसंच मला असं वाटतं की काही प्रमाणात ऑडियन्सही जबाबदार आहे. यु नो, म्हणजे चेकमेट मी बनवला, ओके, नाव यू आर सेइंग की चेकमेट खूप वेगळ्या प्रकारचा चित्रपट होता, खूप चांगल्या प्रकारचा चित्रपट होता, व्हॉट एव्हर, ओके. चेकमेट वाईट नव्हता एवढं नक्कीच मला माहिती आहे, पण चेकमेट त्यावेळी नाही चालला. ओके. आता मला फेसबुकवर डीव्हीडी बघून किंवा ऑर्कुडवर खूप फीडबॅक्स येतात. त्यावेळी नाही पाहिलं ना. त्यावेळी जर चेकमेट नाही चालला तर नेक्स्ट चित्रपट संजय जाधव कोणता बनवणार? जो चालतोय तोच बनवणार.
बरोबर. सी मला असं वाटतं की इट्स अ 50-50 थिंग. तुम्ही काळाच्या पुढचे पिक्चर बनवताय का? काळाच्या पुढचे पिक्चर फक्त मीच, माझा तर असा क्लेम नाहीये. मला असं म्हणायचं आहे की ऑडियन्सने पण ते स्वीकारलं पाहिजे. जर ऑडियन्स हेच प्रूव्ह करत असेल वर्षानुवर्ष की कॉमेडी चित्रपट चालतो, नाही सुनेवर अत्याचार होणारा चित्रपट चालतो, ऑडियन्सने पण चालवायला पाहिजे पिक्चर. एंड ऑफ द डे आपण पिक्चर बनवू शकतो, आपण पिक्चर चालवू नाही शकत. पिक्चर चालवण्याची जबाबदारी, संपूर्ण जबाबदारी ऑडियन्सची आहे. ते जर बाहेर येणारच नसतील घराच्या आणि पिक्चर बघणार नसतील, तर एंड ऑफ द डे प्रत्येक मेकर असेच फिल्म बनवणार. आणि ज्याला छोट्या बजेटमध्ये एक प्रोड्युसर म्हणून स्टँड व्हायचंय, तो काय करणार? तो नाही बनवणार असे चित्रपट. सी डोंबिवली फास्टचे जे निर्माते होते, ही वॉज अ गट्सी प्रोड्युसर आय वुड से, की ज्यांनी निशीला बॅक केलं की नाही हा पिक्चर तू बनव. इट वुड हॅव बीन व्हेरी इझी टू टेल हिम की नाही तू एक काम कर, हा पिक्चर नाही चालणार, कारण आतापर्यंत असा पिक्चर चाललेला नाही. चेकमेट, आय वॉज लकी की माझे प्रोड्युसर मला म्हणाले की असा चित्रपट बनव. अँड आय वॉज लकी मोर की त्याच्यानंतर त्यांनी रिंगा पण बनवायला सांगितलं. बट आय वॉज लकी बिकॉज माय प्रोड्युसर वॉज सच. बट आय वॉज नॉट लकी एज फार एज ऑडियन्स इज कन्सर्न. माझं फक्त एक म्हणणं आहे या बाबतीत की ऑडियन्सनी येऊन तो चित्रपट बघावा. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण विसरतो की ऑडियन्सला ब्लेम करण्यापेक्षा ना आपल्याकडे मार्केटिंग हा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो कधी कधी खूप लिमिटेड होतो किंवा कधी कधी खूप एक्स्ट्रा होतो. एखाद्या चांगल्या चित्रपटाचं करेक्ट मार्केटिंग नाही झालं, जर का त्यांना कळलंच नाही की अहो हा चांगला चित्रपट आहे, तुम्ही येऊन तो थिएटरमध्ये बघा, तर ते येणार कसे? मग ते पोचवणं पण त्यांच्यापर्यंत ही पण कुठेतरी आपल्या एका डिपार्टमेंटची जबाबदारी असते, जी आपण कुठे कुठे कमी पडतो. कारण मराठी चित्रपटाकडनं माझ्या मते मराठी चित्रपट म्हटलं ना की प्रेक्षकांच्या अपेक्षा वेगळ्या होतात. की मग तो नायक जो आहे तो त्यांच्या मातीतला असायला हवा. हिंदी चित्रपटाच्या बाबतीत असं होतं की ती फॅन्टसी असेल तर चालेल. आमिर खान 30 फूट वरनं अशी बिअर पिऊन उडी मारतो ना चालेल. अंकुश चौधरी बिअर पित होतो, ही फर्स्ट रिॲक्शन. तुम्ही सिनेमॅटोग्राफर म्हणून यश चोप्रा किंवा संजय लीला भन्साली अशा मोठ्या नावांबरोबर काम करायला अजूनपर्यंत मिळालं नाही, हे कुठेतरी खुपतं का? हो 100% खुपतं. रोज खुपतं. रोज सकाळी उठल्यावर मी असा विचार करतो. रादर मध्यंतरी मी असं एक चालू केलं होतं की माझा मोबाईल वाजला ना की मी नेहमी म्हणायचो मणीसारखा फोन होगा देख. तर आय एम स्टील वेटिंग की कधीतरी मला फोन येईल. लेट्स सी. पण ही गोष्ट खुपते नक्की.